आधीच्या भागात आपण हे सूत्र व त्यामधलं 30H हे काय पाहिलं. नंतर आपण बघितलं की तास काट्याचा प्रति तास वेग किती, प्रति मिनिट वेग किती आणि मिनिट काट्याचा प्रति वेग 6 अंश एवढा असतो. तरी सुद्धा सापेक्ष वेग 11/2 किंवा 5.5 m असा या सूत्रात मानला जातो. तो का मानला जातो ते आता पाहूया. आता बघा, घड्याळीचे काटे एकमेकांच्या मागे पळतात आणि तुम्हाला आंतरवेगवेगळ्यामध्ये माहित असेल की गाड्या एकमेकांच्या मागे पळतात. मग गाड्या एकमेकांच्या मागे पळत असतील तर वेगाची काय होते, वजाबाकी. इथे सुद्धा तसंच आहे. भाग 4 मध्ये आपण बघितलं की मिनिट काट्याचा प्रति मिनिट वेग आहे 6 अंश, तर तास काट्याचा प्रति मिनिट वेग आहे अर्धा अंश. आता या दोन्ही मधला फरक म्हणजेच v वजा u तुम्ही बघितलं असेल, दोन्हीतला फरक येतो 6 वजा 0.5 म्हणजेच 5.5 प्रति मिनिट हा झाला सापेक्ष वेग. यालाच अपूर्णांकात म्हणतात 11/2.